आजरा तालुक्यातील जंगली हत्तींच्या बंदोबस्तावरून उद्धव सेना आक्रमक. 20 वर्षांपासून सुरू असलेल्या हत्तींच्या उपद्रवावर ठोस उपाययोजना कधी करणार? पदाधिकाऱ्यांचा सवाल. हँगिंग फेन्सिंगसह हत्ती संगोपन केंद्रासाठी प्रयत्न सुरू असल्याची वन विभागाची माहिती. गेली 20 वर्ष आजरा तालुक्यात जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याव्यतिरिक्त हत्तींच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करण्याकडे वन विभागाचं दुर्लक्ष होत आहे. वन विभागाचे नेमके चालले आहे तरी काय आणि तालुक्यातील जंगली हत्तींचा बंदोबस्त करणार तरी कधी, अशा प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आजरा येथील वन विभागाच्या कार्यालयात बैठक झाली. आजरा परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. उद्धव सेनेचे तालुका प्रमुख युवराज पवार म्हणाले, हत्तींकडून पिकांची हानी होत आहे, मात्र आता वन विभाग जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल त्यांनी केला. पालकमंत्री आमदार असताना या प्रश्नावर वारंवार बैठका होत होत्या, मात्र अलीकडे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असून पालकमंत्र्यांना विषयाचं गांभीर्य नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील म्हणाले, तालुक्यातील जंगले झपाट्याने नष्ट होत असताना वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले असून वन विभागाने आता ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे म्हणाले, एकीकडे तालुक्याचा पश्चिम भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर झाला आहे. अशा परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग या पट्ट्यातून गेल्यास भविष्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. राजू होलम यांनी हत्तींसह गवे, माकडे आणि रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेती करणं अडचणीचं झालं आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेपट्ट्यावर घेऊन त्यांना वार्षिक मोबदला द्यावा, अशी मागणी केली. परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत यांनी हत्ती संगोपन केंद्रासाठी शासन स्तरावरती प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. गतवर्षी नुकसान भरपाईपोटी 3 कोटी रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे. काही धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर होणं आवश्यक आहे. हत्ती हाकारा पथकांसह सॅटेलाइटच्या माध्यमातून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच हँगिंग फेन्सिंगचा प्रयोग करण्यात येणार असून प्रायोगिक तत्वावर सिरसंगी येथे हा प्रयोग राबवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. चर्चेमध्ये डॉक्टर धनाजी राणे, सुनील डोंगरे, दिनेश कांबळे, डॉक्टर उल्हास त्रिरत्ने यांनी सहभाग घेतला. यावेळी संजय येसादे, अमित गुरव, महेश पाटील, प्रथमेश खोत, रोहन गिरी, चंद्रकांत भरकटे, शिवाजी आढाव, भाऊ कदम यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.